नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर केंद्र सरकारनं आज जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना पेरणीसाठी या पैशाचा उपयोग व्हावा यासाठी आम्ही पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे। ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता ई-के-वाय-सी मिळाला नसेल, मात्र मधल्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रपणे दिला जाणार आहे। म्हणजे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आता 4,000 रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी विभागाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला मंजुरी दिली असून पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा जी-आर आज केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेला आहे। पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यापोटी जवळपास 9,232 कोटी रुपयांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। म्हणजे जवळपास शेतकऱ्यांचा 23वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे ती तारीख केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आज जाहीर केलेली आहे। संपूर्ण बातमी पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार ती तारीख पाहणार आहेत। देशातील कोट्यावधी शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 22 हप्ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता 23वा हप्ता कधी देण्यात येणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात। दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातात। दरम्यान आता मागचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा करण्यात आला होता। आसाममधील गुवाहाटीत एक कार्यक्रमात हा हप्ता देण्यात आलेला होता। त्यानंतर आता पुढचा 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे। मात्र तुम्ही काळजी करू नका, कारण 23वा हप्ता कधी मिळणार ती तारीख आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। शेतकऱ्यांना तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, कारण पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे। याचसोबत आधार लिंक करणं गरजेचं आहे। जर तुम्ही के-वाय-सी केली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही, असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं के-वाय-सी करायची आहे। यासोबत तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊन देखील के-वाय-सी करू शकता। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी पार पाडायच्या आहेत, तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख आता या ठिकाणी मी सांगतोय। लक्षपूर्वक या ठिकाणी ऐका, कारण या ठिकाणी पी एम किसान योजनेचे 2,000 रुपये थेट तुम्हाला या तारखेला मिळणार आहेत। तर चला क्षणाचाही विलंब न लावता नेमकं तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होतोय ती तारीख पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 8 जून 2026 तारीख नीट ऐका माझ्या शेतकरी बांधवांनो, 8 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यावरती थेट 8 जून 2026ला 2,000 रुपये वितरित होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।